नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी आणि पित्तशामक आणि पाचक अशी सोलकढी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोलकढी बनवण्यासाठी मी इथे एक अख्खा नारळ घेतलेला आहे. त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत. मागची बाजू मी काढून घेतलेली नाही, तशीच ठेवलेली आहे. बरेच जण मागची बाजू काढतात, पण मी काढलेली नाही आहे. आणि नारळसुद्धा चवीला एकदम असा गोड आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हा नारळ घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची एक हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्त्याची पानं घालणं ऑप्शनल आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला. आता इथं मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, ते घालायची आपल्याला. आता सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी न पाणी घालताच नारळ असं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तर परत एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर मी फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. इथे एक मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये एक चाळणी ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक कॉटनचा रुमाल ठेवायचा आहे. अशा प्रकारे काही जण चाळणीने चाळतात, पण चाळणीने चाळल्यामुळे बारीक बारीक कण जातात आपल्या नारळाच्या दुधामध्ये. त्यामुळे आपल्याला कपडा ठेवायचा आहे याच्यावर. आता आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे, कपड्यानं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, ते घालून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे याला. सुरुवातीला नारळाचं दूध घट्ट निघतं आणि दुसऱ्या वेळेस थोडंसं पातळ निघतं दूध नारळाचं. व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून असं दूध काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित दाबून दूध काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं घट्टसर दूध निघालेलं आहे सुरुवातीला नारळाचं. हे अशा प्रकारे चोथा निघालेला आहे. तर आणखीन एकदा आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. याचंसुद्धा आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे दुसऱ्या वेळेस. तर निघालेला नारळाचा चोथा मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा ग्लास पाणी. परत एकदा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दुसऱ्या वेळेस सुद्धा मी पाणी घालून हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. हे सुद्धा आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सुद्धा गाळून घ्यायचं आहे कपड्यानं. याचंसुद्धा आपल्याला असं दाबून याचं दूध काढायचं आहे. दुसऱ्या वेळेस थोडंसं पातळ दूध निघतं नारळाचं. वेळेस दाबून काढायचं आपल्याला दूध. असं मस्त आपलं नारळाचं दूध आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे रेडीमेडसुद्धा हे नारळाचं दूध मिळू शकतं, पण आपण हे नारळाचं दूध घरीच बनवलेलं आहे. अशा प्रकारे नारळाचा चोथा निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही हे भाजीला
किंवा पराठ्याला सुद्धा वापरू शकता, किंवा तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही हे झाडाला सुद्धा खत म्हणून सुद्धा वापरू शकता. हा चौथा नारळाचा, अशा प्रकारे चौथा निघालेला आहे आपला नारळाचा. अशा प्रकारे घट्टसर असं नारळाचं दूध आपलं निघालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे. मी रेडीमेड कोकम आगळ घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला. तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर थोडंसं आमसूळ कोमट पाण्यात भिजवून ते सुद्धा त्याचं आगळ घालू शकता. हा मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त आपली सोलकढी तयार झालेली आहे. मस्त थंडगार आपली सोलकढी तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हे सोलकढी पिऊ शकता, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. यामध्ये आपण ताक किंवा दही वापरलेलं नाही, नारळाचं दूध वापरलेलं आहे आणि कोकम आगळ वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हे सोलकढी पिऊ शकता. तुम्ही हे फिशच्या थाळीमध्ये किंवा व्हेज थाळीमध्ये सुद्धा तुम्ही हे सोलकढी बनवू शकता. मस्त झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आता आपण सोलकढी सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आपली सोलकढी. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर तुम्ही सुद्धा ह्या गरमीच्या दिवसात नक्की करून बघा. मस्त झालेली आहे. तुम्ही बघू शकता झटपट अशी पाचक आणि पित्तशामक अशी सोलकढी तयार झालेली आहे. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.